नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि तितकीच धक्कादायक माहिती. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागातील 255 मराठी शाळा बंद झालेल्या आहेत. अनेक पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे कल वाढतोय. त्यामुळे मराठी शाळा बंद होत असल्याची सरकारची माहिती आहे. सरकारच्या प्रश्नोत्तराच्या लेखी उत्तरात ही कबुली देण्यात आलेली आहे. कमी पटाच्या शाळेत 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांसोबतच गणवेश वगैरे इतर साहित्य सुद्धा दिलं जातं. मात्र तरीही अनेक पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाकडेच होत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. मराठी शाळा बंद होत असल्याची कबुली स्वतः सरकारने दिली आहे. शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कशी वाढेल आणि शाळा बंद पडणार नाही त्यासाठी नेमकं काय करता येईल याची अंमलबजावणी, याच्या उपाययोजना शासनाकडून करण्यात येत असल्याची सरकारनं माहिती दिलेली आहे. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. विशाल. सौरभ, आपल्याला माहिती आहे गेल्या काही वर्षांपासून राज्यातील मराठी शाळा त्या बंद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे या शाळांची पटसंख्या नसल्यामुळे अनेक शाळांना टाळं लावावं लागलं. आणि याच अनुषंगानं आज विधान परिषदेमध्ये छापील उत्तरात जी माहिती आहे ही अत्यंत धक्कादायक आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तर विशाल, काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होऊ शकत नाही. पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद. दरम्यान आपण बघतोय सरकारने प्रश्नोत्तराच्या लेखी उत्तरात ही कबुली दिलेली आहे. मराठी शाळा बंद होत असल्याची कबुली स्वतः सरकारने दिलेली आहे आणि त्याचा आकडा देखील आता समोर आलेला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 255 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. अनेक पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे सुद्धा कल दिसतोय आणि त्यासोबत मराठी शाळा बंद होत असल्याची कबुलीच सरकारनं आजच्या प्रश्नोत्तराच्या लेखी उत्तरात दिलेली आहे.